आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी परिसर अभ्यास भाग 2 यातील प्रकरण 8 पाहणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे स्थिर जीवनाची सुरुवात। तर पहिला मुद्दा सुरुवात करूया। पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात कशी झाली? तर पशुपालन कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, बैल इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात। एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत। पहिली पायरी आहे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे। तर मांसाळविणे म्हणजे काय? तर मांसामध्ये राहिला त्या प्राण्यांना शिकवणे, मांसामध्ये राहण्यासाठी त्या प्राण्यांना त्या प्रकारे बनवणे। तर त्यासाठी कोणकोणत्या 3 पायऱ्या आहेत त्या आपण आता पाहूया। रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे ही पहिली पायरी झाली। त्या जनावरांना मांसासोबत राहायचे वळण लावणे, त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे। या 3 पायऱ्यांनी माणसाने काय केलं की जनावरांना मांसामध्ये राहण्याची सवय लावली होती, वळण लावलं होतं। यानंतर यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात। तिसरी पायरी कोणती होती? त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे। यानंतर 6व्या पाठात आपण पाहिलं होतं की मध्याश्म युगातील माणसाने कुत्रा मांसाळलेला होता। कुत्रा हा मांसाळलेला पहिला प्राणी होता। शिकार करताना माणसे कुत्र्याचे सहाय्य घेत असत। कुत्र्यानंतर शेळी, मेंढ्या इत्यादी मांसाळविल्या गेल्या होत्या। यानंतर आता आपण माहिती पाहूया शेतीविषयी। शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळालेले आहेत। शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते। टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असाव्यात। काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशी कामं करतात। तर पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावे म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात। तर त्याचं चित्र देखील आपण आता पाहणार आहोत। या ठिकाणी पेरणीसाठी वापरायची टोकदार काठी आणि छिद्राचा दगड यांचं चित्र दिलेलं आहे। तर शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले, हे आपण गेल्या पाठात पाहिलं होतं। म्हणजे माणसाला एका ठिकाणी अन्न मिळू लागलं, शेती करू लागले, अन्नाचं उत्पादन झालं, त्याच्यामुळे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिकार करण्याची आवश्यकता लागली नाही। त्यामुळं शेतीच्या कामामुळं वर्षातील बहुतेक काळ एकाच ठिकाणी राहणे माणसाला भाग पडले होते, आपण मागच्या पाठात पाहिलेलं आहे। प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यानंतर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली होती। तर या ठिकाणी नांगरणी करतानाचं एक चित्र, प्राचीन इजिप्तमधील नांगर याचं एक चित्र या ठिकाणी दिलेलं आहे। शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले। शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्गशक्तींची आणि देवदेवतांची आराधना करू लागले। शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली होती। तर कृषीप्रधान समाजव्यवस्था कशामुळे अस्तित्वात आली? शेतीची कामे, पाण्याचे वाटप तसेच गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली होती। यानंतर आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहू। नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असे मानले जाते। तर या ठिकाणी नवाश्मयुगीन एका स्त्रीचं चित्र आहे जी मातीची भांडी हाताने घडवत आहे। हा एक महत्त्वाचा पॉईंट होता। यानंतर परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन। गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते। शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे आणि इतर अनेक कामासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती। कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दिला जात असे। म्हणजे कारागीर काय करायचे? काम करायचे आणि त्यांना मोबदला म्हणून, त्या काळात तर पैसे नव्हते, चलन नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना मोबदल्यात वस्तू दिल्या जायच्या किंवा अन्नधान्य दिलं जायचं। कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे। त्याची किंमतही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतून चुकवली जात असे। त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली होती। जेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे
तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट. बहुतेक गावात मीठ दूरवरून आणावे लागत असे. तर मिठाचे व्यापारी काय करायचे, तर त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या त्यांना वस्तू मिळत असत, समजा मीठ विकायला व्यापारी गावात आले तर त्यांना समजा काही मिठाच्या मोबदल्यात काही वस्तू दिल्या किंवा काही अन्नधान्य दिलं तर ते त्या वस्तूंचा आणि अन्नधान्याचा यांचा देखील ते व्यापार करत असत. तर मिठाच्या व्यापारामुळे नवाश्म युगातील व्यापार विस्तारायला मदत झाली होती. यानंतर घरांची रचना. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे, कुडाची म्हणजे काय, काट्याकुपट्याची घरं बांधली जात असत. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली, गावे स्थिरावत आणि विस्तारत गेली. काही काळानंतर कच्च्या विटांनी चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. तर या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे 2 प्रकारची घरं बांधली जात होती, एक तर कुडाची आणि दुसरं म्हणजे कच्च्या विटांची चौकोनी घरे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, जमिनीतील अवशेष आणि खोलखांब यांच्या खुणांच्या आधारे तयार केलेली चौकोनी घराचे एक कल्पनाचित्र या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं म्हणजे बलुचिस्तानातील मेहरगड येथील नवाश्मयुगीन वसाहत, याचं एक चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. हे त्या काळामध्ये देखील ही पद्धत रूढ होती. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असावा. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात या समजुतीने विविध वस्तूही मृतासोबत पुरण्यात येत असत. अशा प्रकारे त्यावेळेस एक परंपरा रूढ होती, म्हणजे एखादा व्यक्ती मृत झाला की त्याच्यासोबत काही वस्तू ठेवण्यात येत असत की त्याला मृत्यूनंतर आयुष्यात उपयोगी पडाव्यात अशी त्या काळातील लोकांची समज होती. तर अशा प्रकारे आजच्या प्रकरणामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत. तर स्थिर जीवनाची सुरुवात हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. पुढचं प्रकरण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.